भाऊ काहीतरी असेल त्याच्यात. फळ म्हणतात. म्हणजे आम्हाला एक गोष्ट आठवली, कारण जेव्हा आम्ही लहान होतो ना, तेव्हा आमका सांगायचं. तिची आरती चालू होती, त्याच्यामुळे मन अगदी प्रसन्न होऊन गेला आणि 10-15 मिनिटं बसला आणि आम्ही आता तर मंडळी आज आहे शनिवार आणि आता आहे आपला भाग दुसरा आणि आता आम्ही चाललोय पालीच्या गणपतीला. आता तुम्ही बघू शकता आम्ही तिकडे आता गेलेलो, जिकडे सरसगड आहे तिकडून आता आम्ही पायथ्याशी आलो, जिकडे आमची गाडी लावलेली होती तिकडे. आणि इकडे बघू शकता 2 छोटी मुलं आहेत. तर आता आम्ही वरती एक शंकराचं मंदिर होतं, तिकडे 4-5 दादा होते, त्यांनी पूजा वगैरे केली होती, म्हणजे कलर वगैरे मारत होते कारण महाशिवरात्रीसाठी. तर त्यांनी आम्हाला प्रसाद दिली, तर आम्ही तिथे प्रसादी खाल्ली आणि आता खाली घेऊन आलेलो. तर हे 2 छोटी मुलं आहेत. तो पांढरा शर्टवाला आहे ना, तो त्याला दुसऱ्याला सांगतो की नको खाऊ, काहीतरी असेल त्याच्यात. म्हणजे आम्हाला एक गोष्ट आठवली, कारण जेव्हा आम्ही लहान होतो ना, तेव्हा आम्हाला सांगलं जायचं, म्हणजे आजी किंवा आई सांगायची की कोणी काय दिलं, चॉकलेट वगैरे दिलं तर खाऊ नको, तुम्हाला पळून घेऊन जातील. आता तशीच गोष्ट झाली. तो पांढरा शर्टवाला मुलगा आहे ना, बाबू नाव काय तुझं? शंतनू. आणि आता शंतनू जयला सांगतो की तू लाडू नको खाऊ. म्हणजे त्याला असं वाटलं, म्हणजे जी लहानपणी आम्हाला गोष्ट सांगली जायची ती त्याला असं वाटलं. भाऊ खा, काय नाही त्याच्यात. वरती मंदिरातनं लाडू घेऊन आलो आम्ही. तर आम्हाला पण आता ते आमचं बालपण आठवलं, कारण जी आजी आणि आई सांगायची आम्हाला, तर ती गोष्ट आम्हाला आठवली आणि परत एकदा बालपणात आम्ही गेलो. आणि आता आम्ही चाललोय पाली बल्लाळेश्वर गणपतीला आणि तिकडून आम्ही घरी जाणार आहे. जर वाटेत कुठले जर स्पॉट भेटले तर नक्कीच ते या व्हिडिओमध्ये आम्ही कव्हर करू. तर चला, तर मग तुम्ही पण आमच्यासोबत गणपतीच्या दर्शनाला चला. हृदयाच्या तालावर नाचे गणेशू, हृदयाच्या तालावर नाचे गणेशू, निनादती पैजणे. हृदयाच्या तालावर नाचे गणेशू, निनादती पैजणे. उजळली त्रिभुवने प्रकाशली सारी मने, उजळली त्रिभुवने प्रकाशली सारी मने. छंद घुमे आनंदाचा आद, हृदयाच्या तालावर नाचे गणेशू, निनादती पैजणे. हृदयाच्या तालावर नाचे गणेशू, निनादती पैजणे. स्वरांनी केली प्रार्थना, 7 स्वरांनी केली प्रार्थना. गणराया तुम्ही यावे नर्तना, गणराया तुम्ही यावे नर्तना. 7 स्वरांनी केली प्रार्थना, गणराया तुम्ही यावे नर्तना. यावे नर्तना. मंडळी मस्तपैकी गणपती बाप्पाचं दर्शन झाला. आतमध्ये गाभाऱ्यात मोबाईल वापरूच नाही, म्हणून आम्ही आतमध्ये फोटो वगैरे काढला नाही, कारण आपल्या पण नियमाचं पालन केलं पाहिजे. तर आम्ही गणपतीचं दर्शन घेतलं आणि बाहेर मस्त 10-15 मिनटं बसलो. एकदम शांत वातावरण होतं आणि मस्त गणपतीची आरती चालू होती, त्याच्यामुळं मन अगदी प्रसन्न होऊन गेला. आणि 10-15 मिनटं बसलो आणि आम्ही आता निघालो परतीच्या प्रवासात. आता वाजले दुपारचे 2 आणि निघता बघू वाटेत कुठले 1-2 स्पॉट भेटले तर ते पण आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. कारण अशी वेळ आमका सारखी भेटत नाही, कारण जेव्हा 5 दिवस ऑफिसला भरून त्याच्यानंतर 2 दिवस
सुट्टी भेटता ते पण असे प्रत्येक सुट्टीत आम्ही कुठे फिरोक जात आहोत असे नाही. पण आज जो तो योगायोग इलो तर आम्ही आता चाललो परतीच्या प्रवासात. बघूया वाटेत काय भेटला तर ते आपण तुमका दाखवण्याचा प्रयत्न करू. चला तर मग. आता आम्ही आलो आहे उंबरखिंडमध्ये, जे आहे की पाली आणि खोपोलीचा जो मेन रोड आहे तिथून एक 3.5 ते 4 किलोमीटर आतमध्ये उमरखिंड हे ठिकाण आहे. आणि या ठिकाणाचा इतिहास म्हणजे आपले छत्रपती शिवाजी महाराज स्वतः मुघलांविरुद्ध लढले होते. जेव्हा मुघल कोकणावरती स्वतः चालून आलेले आणि कोकण काबीज करण्यासाठी आले होते, तेव्हा स्वतः आपले छत्रपती शिवाजी महाराज आणि आपले मराठी मावळे मुघलांविरुद्ध लढा दिला. सुमारे 30,000 मुघल सैन्यांवरती मात करून एक असा विजय मिळवला. आणि तेव्हाच या ठिकाणाला उमरखिंड असे नाव पडले. आणि ते आपल्या पराक्रमाचा एक स्मारक बांधलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या. आणि इकडे इतिहास पण लिहिला आहे. 2 फेब्रुवारी 1661 साली त्यांनी स्वतः चालून आलेले मुघल सुमारे 30,000 सैन्य होते. आणि त्यावेळेस आपले मराठी मावळे आणि छत्रपती शिवाजी महाराज त्यांच्यावरती मात केली आणि विजय मिळवला. आणि हाच तो परिसर आहे, तुम्ही बघू शकता इकडे हा पूर्ण परिसरामध्ये. आणि हे इथल्या ज्या ग्रामस्थांनी हा परिसर पण खूप असा चांगल्या प्रकारे ठेवला आहे. हे बघू शकता, हे स्मारक आहे. असा गेला आजचा आमचा दिवस. आणि आजच्या या व्हिडिओचा आणि आजच्या दिवसाचा इथेच आम्ही शेवट करतो या ऐतिहासिक ठिकाणी. आणि या उंबरखिंड या ठिकाणी खरंच खूप चांगला परिसर ठेवला आहे इथल्या ग्रामस्थांनी. तुम्ही बघू शकता इकडचा परिसर खरंच खूप स्वच्छ आणि चांगला परिसर ठेवला आहे. तर त्यांचे पण मी आभार मानतो. आणि भेटूया मग आता आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये नवीन किल्ल्यावरती. तोपर्यंत जय शिवराय, जय शंभूराजे. स्वयं राहा, काळजी घ्यावा. बाय बाय.